नमस्कार मित्रांनो, बघा काहीतरी नवीन गोष्ट एक्सेलमध्ये आलेली आहे तुमच्या सगळ्यांसाठी. आता मी तुम्हाला दाखवतो. आलेलं काय आहे, फंडेड अकाउंट भेटते तुम्हाला एक्सेमकडून. आयशपथ माहेश्वंतरी सगळ्यांसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. बघा सिम्पली इथं तुम्ही तुमच्या ह्याच्यात गेला की कॉम्पिटिशनवरती जावा. एक्सेलमध्ये गेला की कॉम्पिटिशनला गेला की इथं बघा अपकमिंगमध्ये या, हे इन प्रोग्रेस आहे आणि आपण यायचं आहे अपकमिंगमध्ये. ओके, तर हे बघून घ्या, असं काहीतरी इंटरफेस आहे. आधी माहिती तुम्हाला सांगतो. हे जे कॉम्पिटिशन आहे ना, हे फ्रीमध्ये जास्त आहे ना. फ्रीमध्ये म्हणजे एक मिनिमम फी पण असू शकते ह्याच्यामध्ये, मी पण चेक केलं नाही. किंवा बाकी वीकली फ्री वगैरे होतात, तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत जावा ज्यांच्याकडे फंड नाही आहे त्यांनी. तर आता बघा, हे 1 2 3 4, ठीक आहे, 4च आहेत ना. राईट, 4 अशा फंडेड लीग होणार आहे. ठीक आहे, काय करता सिम्पली, पहिली फंडेड लीग कधी बघा 1 जून, ही 2ला, ही 3ला, 4ला, म्हणजे वळीने एक एक दिवस लीग होणार आहे. ओके, एक वरती क्लिक करूया आपण. आता काय म्हणताय, एंट्री फी ठेवलेली आहे बा $5. चला, मी म्हणतो $5 काय मोठी गोष्ट नाही तुमच्या सगळ्यांसाठी. आता $5 किती पार्टिसिपंट झाले हो? फक्त 11. मला वाटतं लेतले ह्याच्यामध्ये पार्टिसिपंट होतील 200 500 लोक, 1000 होतील, काय लाख होत्या. मी म्हणतो काय व्हायचे ते होत्या. काय सिस्टम आहे, प्राइस पूल टाईप फिक्स्ड, गॅरंटी अमाऊंट $15, एंट्री फी $5, री एंट्री फी $5. म्हणजे लॉस केलं तर री एंट्री भेटणार आहे. री एंट्री 5 वेळा भेटणार आहे. ओके, ही काय समजलं नाही मला, पोझिशन फी नो प्रॉब्लेम. त्यानंतर आता बघा, तुम्हाला काय केलं जाईल, $1000 इक्विटी प्रोव्हाइड केली जाईल. ओके, $1000 इक्विटी प्रोव्हाइड केली, त्या 1000वरती तुम्ही काय करणार, ट्रेड करणार. लेवरेज किती दिले, 1:100, इनिशियल इक्विटी 1000, अकाउंट टाईप स्टँडर्ड. ओके, रिक्वायरमेंट काय आहे का, KYC फक्त पाहिजे तुमच्या अकाउंटची. जर KYC नसेल तर KYC करून घ्या. तर प्राईस पूल बघा, पहिल्या किती विनरला, 30 विनरला प्राईस भेटणार. हे प्राईस काय भेटणार आहे तुम्हाला सांगतो. पहिल्यावाल्याला $3000 फंडेड अकाउंट, दुसऱ्याला 2000चं, 1500. हे फंडेड अकाउंट आहे. ह्या अमाऊंटचं फंडेड अकाउंट तुम्हाला ह्याच्यात भेटणार आहे. तर त्या फंडेड अकाउंटवरती तुम्ही ट्रेड करणार, प्रॉफिट केला की तुम्हाला त्या प्रॉफिटचं विड्रॉल भेटेल. 100% प्रॉफिटचं विड्रॉल भेटेल. म्हणजे 300वरती तुम्ही 300 प्रॉफिट केला, 500 केला, 1000 केला, तर त्या सगळ्या अमाऊंटचं तुम्हाला विड्रॉल भेटणार. म्हणजे ही अमाऊंट विड्रॉ करता येणार नाही आहे. ठीक आहे, नॉन विड्रॉएबल अमाऊंट आहे, बट त्याच्यावरचं प्रॉफिट विड्रॉएबल आहे. म्हणजे ही तुमचं लाईव्ह फंडेड अकाउंट असं समजून घ्या. लाईव्ह फंडेड, काही लोकांना वाटत असेल ना $200 फंडेड अकाउंट म्हणजे लय कमी झालं. तर तुम्हाला एक रियालिटी सांगतो फंडेडची. तुम्ही जे फंडेड पास करताना $5000 वगैरे, त्याच्यामध्ये तुम्ही किती रिस्क घेता मला सांगा. म्हणजे ड्रॉडाऊन किती असतो माहिती आहे तुम्हाला, 8%चा ड्रॉडाऊन असतो. काय 10 असतो, काय 12 असतो. 8% पकडून चालला तर $5000 अकाउंटला 8% म्हणजे $400 तुम्ही फक्त लॉस करू शकता. किती $? $400 लॉस करू शकता तुम्ही. मग इथं 200 काय वाईट नाही. आणि फी किती आहे, $5 आहे फक्त, 5. आपल्याला फंडेड घ्यायला किती वेळ लागतो, सॉरी किती रुपये लागतात, $35 $40 लागतात जवळजवळ. तर माझ्या हिशोबाने तुमच्या सगळ्यांसाठी बेटर आहे. तर पहिल्यावाल्याला तर हवाच आहे बघा, $3000 आहे, इथं 2000 आहे, इथं 1500 आहे. इज्जत मग ट्रेड करायचं, री एंट्री पण होऊ शकते. कसं पार्टिसिपेट करणार आहे, स्टार्ट कॉम्पिटिंग करा. ठीक आहे, माय वॉलेट बॅलन्स इज इनसफिशियंट, परफॉर्म दिस ॲक्शन विच रिक्वायर $5 ॲड फंड करतो मी फ्रॉम अकाउंट. ठीक आहे, या अकाउंटमधून $5 ट्रान्सफर मारून घेतो. ठीक आहे, वॉलेटला बॅलन्स पाहिजे म्हणते. आता येऊया स्टार्ट कॉम्पिटिंगवर क्लिक करूया, आय कन्फर्मवर क्लिक करा, जॉईनवर क्लिक करा. ठीक आहे, सक्सेसफुली यू हॅव जॉईन द कॉम्पिटिशन, युअर परफॉर्मन्स आलेला आहे. ओके, समथिंग वेंट रॉंग म्हणते. ओके, आता तुम्ही ह्याला MT5वरती ट्रेड करता येत नाही बघा. हे एक फक्त एक इश्यू आहे, ह्याच्यावरती तुम्हाला जे एक्सेमचं ॲप आहे ना त्याच्यावरतीच तुम्हाला ट्रेड करावं लागतं. ओके, तर ही सिम्पल तुमच्या सगळ्यांसाठी बेस्ट आहे कॉम्पिटिशन. $5 फी आहे, जॉईन करून घ्या मस्तपैकी. पहिल्या 30मध्ये आला तर तुम्हाला फंडेड अकाउंट भेटेल. त्या फंडेडवरती नीट ट्रेड करा, डिसिप्लिन ट्रेड करा. मी म्हणतो प्रॅक्टिससाठी तर तुमच्या सगळ्यांसाठी बेस्टच आहे. बाकी डेमो कॉम्पिटिशन जे आहेत ना, ह्या हे बघा इन प्रोग्रेसवाले बघू, ह्या ज्या डेमो आहेत बघा, डेमो विकली, ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत जावा. हे बघा, अकाउंट स्टेटस जावतो, स्टॅटिस्टिक जावतो, कसं किती लॉस करू शकताय, रिक्वायरमेंट काय म्हणतात, केव्हा स्टेटस आहे. आता ह्यात काय डिपॉझिट लागतं का, काय सुद्धा लागत नाही. तर इथं तुम्ही प्राईस बघा, $2000 फुकाट मिळते, 1500. काय पाहिजे तुम्हाला अजून. ह्यात पार्टिसिपंट किती आलेत बघा, 6249 फक्त पार्टिसिपंट आहेत. हे फ्री कॉम्पिटिशन आहे, त्याच्यात $5 फी म्हणजे एवढे लोक येणार नाहीत त्यात अजिबात. तर एक बेटर ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांसाठी दर वीकला असते. तुम्ही म्हणता आमच्याजवळ फंडच नाही, माझ्याजवळ लय भारी स्ट्रॅटेजी फंड नाही सर, द्या आपण. ही घ्या, इथं असतंय फुकट सगळं. ज्याला करायचं आहे ना ते असं रिझन देत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, फंड तर आता तुम्हाला आय होप फंडचा जोगाड कुठं करायला लागतो ते पण समजणार. मी ह्या अगोदर सांगितलं होतं, बट तुम्हाला थोडंसं हे नसतंय. हे बघा, अजून एक तुम्हाला दाखवतो, 5000 डेली डेमो विकली. हे बघा, एंट्री बी काय म्हणते, फुक्कट आहे फुक्कट. आता म्हणा माझ्याजवळ फंड नाही काय नाही, दाखवा तुमच्या स्किल इथं, बघूया किती तुम्हाला येतं आहे ते. ठीक आहे, तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं अजून चाललं की तुम्हाला 2-4 गोष्टी सांगून टाकतो. हे बघा, स्टँडर्ड अकाउंट
आता जर तुम्ही एक्सममध्ये नवीन अकाउंट ओपन करत असाल तर इथं तुम्हाला स्टँडर्ड अकाउंट भेटत नाही, इथं भेटतं तुम्हाला अल्ट्रा स्टँडर्ड अकाउंट. तर स्टँडर्ड अकाउंट कसं घ्यायचं, प्लसवर क्लिक करायचं, रिअलवर क्लिक, रिअल आहे बरोबर, कंटिन्यू करा, MT5ला कंटिन्यू करा, स्टँडर्ड घ्यायचा, इथं अकाउंट टाईप स्टँडर्ड घ्यायचा, दुसऱ्या कुठल्या अकाउंटला बोनस नाही, कंटिन्यू करा. ठीक आहे, इथं पार्टनर कोड टाकायला अजिबात विसरू नका, परत म्हणू नका मला बोनस झाला नाही किंवा काही इश्यू झाला. अभी 500 ओके, काय टाकणार, अभी 500 ओके. आय डिक्लेअरवरती क्लिक करा, कंटिन्यूवरती क्लिक करा. ओके, असं केलं की तुम्हाला एक स्टँडर्ड अकाउंट येईल आणि स्टँडर्ड अकाउंटलाच बोनस आहे, अल्ट्रा लोच्या अकाउंटला बोनस नसतो. ओके, समजलं, आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. आता अजून काही इश्यू असतील कमेंट करा, म्हणजे त्याच्यावरती पटकन व्हिडिओ पण आपल्याला बनवता येईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.